ठोक ह्याच्यावर सही ठोक. हे काय आहे? हेच आपण जे बोललो ते सगळं कागदावर आहे. पण हे ॲग्रीमेंट का? काय होतं, कधी कधी माणूस काही गोष्टी करायला तयार होतो, पण नंतर काय होतं, त्याच्यामधलं प्रेम, नीतिमत्ता हे सगळं जागं होतं आणि मग तो बदलतो. असं होऊ नये म्हणून हे करारपत्र आहे. नीट वाचून सही कर, आमची काय हरकत नाही, पण फायदा तुझाच आहे. तुझं लग्न, तुझा नवरा, त्याची नोकरी आणि त्या बदल्यात तू काय करायचं हे सगळं आहे त्यात. वाच वाच वाच, शांतपणे वाच आणि मग सही कर. काय बोलतेस तू? कमलशी लग्न? हो, अधिपती मला सांगत होते कमलशी लग्न कर म्हणून. अरे काय, हे काय आहे काय? बघा ना सर, मलाही धक्काच बसला. असं कसं सुचवू शकतात ते? म्हणजे लोकांनी त्यांच्या आयुष्यात काय करायचं हे पण हेच लोक ठरवणार का? भुवनेश्वरी मॅडमचं तसं आणि यांचं हे असं. अरे बघ, तू शांत हो अक्षरा, शांत हो तू. सॉरी सर, मी पर्सनल गोष्टी शाळेच्या वेळात नाही बोलल्या पाहिजेत खरं तर. अगं ठीक आहे ग, आणि तसाही आता ब्रेक चालू आहे, तू बोल पण तू कोणतंही टेन्शन घेऊ नकोस, आणि मुख्य म्हणजे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. सर, त्यांना कळतच नाही सांगितलेलं. मी इतक्या वेळा त्यांना सांगितलं की मला नाही करायचं लग्न, माझं ठरलंय, तरी हे मला परत परत लग्न कर असं का सांगत असतील? बरं, आणि मित्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तर मी मित्र म्हणून ऐकेन सुद्धा, पण सर त्यांचं बोलणं धमकीयुक्त होतं. मला ना खरंच कळत नाही या माणसाच्या मनात काय चाललंय ते. कधी कधी तर असं वाटतं की सोडून द्यावी शाळा आणि या सगळ्यापासून दूर जावं. खरं नाही 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 अक्षरा, तू असा विचार अजिबात करू नकोस. आणि मला सांग, शाळेने काय घोडं मारले, आणि मुलांचा विचार कर ना तू. तेच तर सर, मुलांचा विचार करूनच तर मी काहीही करत नाही. पण सर, मला माहिती आहे भुवनेश्वरी मॅडम माझ्या बाबतीत काहीतरी करणार आहेत. हे बघ, शाळेच्या बाबतीत काही असेल ना तर सगळ्यात आधी मला कळेल, मी लगेच तुला अलर्ट करेन. तू काळजी करू नकोस, मी तुला काहीही होऊन देणार नाही. थँक्यू सर. सर, ब्रेक संपलाय, माझा शेवटचा तास आहे, मी येते. ए सोड 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 रमेश भाऊ, काय झालंय? काय फॅक्टरी आहे का, काय खासबाग मैदान आहे? हा, काम करायला येता काय? ते एकमेकाची डोसकी फोडायला येता तुम्ही? लहान पोरांनी काय वागताय? वागताल नाही? माफ करा सरकार, आपण या भांडणाने सुरू केलं, म्या नाही. ए, सुरुवात तू केलीस. ए सरकार समोर खोटं नको बोला, तू भांडणाला सुरुवात केली आहे. सुरुवात तू केली सरकारात म्हणून. तू केली. बस 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 झालं. आता परत जर भांडला ना, दोघांनी बी घरी बसवीन मी. घरात बसून भांडा मग एकमेका संग. माफी द्यावी सरकार, चुकी झाली सरकार, यापुढे नाही असं होणार. कामाचं बघा. जी सरकार. काय खाऊ आहे इथं? ती गुळाचं मशीन बंद पडली, ते बघा की. हो सर. काय वाचलं? हो. मग आता काय पाठांतर करतेस? शिरलं ना डोसक्यात? ठोक पटशिरी सई. इरा, तू कुठल्याही ट्रॅप मध्ये अडकू नकोस, कळलं? तू त्यांच्यापासून लांब राहा, हा, सावध राहा. तुला काही करायला नको त्यांनी. काय गे,
तुला तुझं लग्न व्हायला हवंय ना व तुझं आणि तुझ्या ताईचं पण. पण ताईला शिकलेला नवरा पाहिजे. तुला हा नवरा हवा का न ग? पण कमल, जो माणूस मंडपात लग्न मोडून गेला तो मोठा का जो तिला मंडपात घेऊन आला तो मोठा? काय निखिलराव, तुम्हाला काय वाटतं? घेऊन आला तोच मोठा. काय ग, तुला काय वाटतं? पण ताई, अगं तुझी ताई आमच्या घरात पडली तर ज्या शाळेत नोकरी करत्या त्या शाळेची मालकीन होईल. तुझ्या ताईनी मालकीन व्हायला हवंय का न ग? का जन्मभर नोकरीच करत राहणार? पण एकदा ताईला सांगायला हवं ना. तिला काय सांगणार? तिला माहित आहे सगळं. आम्ही तिला रीतसर मागणी घातली होती. आम्ही तुझ्या घरी आलतो शगून घेऊन. तुझ्या आई बापा समोर आम्ही तिला रीतसर मागणी घातली. काय? पण मला हे कोणीच नाही सांगितलं. घ्या, तुला कोणीच काही सांगितलं नाही आणि तू म्हणतेस तुला सगळं तुझ्या ताईला सांगायचं आहे. तुझी ताई लई शानी आहे पोरी. आता तू तुझं बघ. तुला जर तुझं लग्न व्हायला पाहिजे असेल तर तुझ्या ताईचं पण लग्न व्हायला पाहिजे. कळलं का? तिला एक समज नाही पण तुला हाय ना व. तू यावर सही करून फक्त तुझं नाही तुझ्या ताईचं पण लग्न जुळवणार आहेस. आणि आता राहिला प्रश्न कमळचा. तो पळपुटा कुठल्याच बाईला सुखात ठेवणार नाही. तुझ्या बहिणीने त्याचा नाद सोडलाय ते बरं आहे. आता तू पण त्याच्यापासून लांब राहा. यातच तुझं भलं आहे. पण मॅडम, मला विचार करायला थोडा वेळ नाही मिळणार. येळ नाही मिळणार. जे काय करायचं ते आत्ता करायचं. आत्ता नाही तर कधीच नाही. या खोलीच्या बाहेर तू एकतर सही करून जा नाहीतर दोन्ही लग्न मोडून जा. काय ग, लागलाय का इराला फोन? झालंय का तिच्याशी बोलणं? नाही, तिचा बंदच येतोय फोन. काय बाबा ही मुलगी. झाला का इराचा फोन? अहो नाही ना, बघा ना काय मुलगी आहे ही. जरा सुद्धा जबाबदारीची जाणीव नाहीये हिला. सकाळची गेलेली अजून पत्ता नाहीये तिचा. येईल आई, येईल ती. तू नको काळजी करूस. अगं तब्येत बरी नाहीये हिची. हिने जायलाच नको होतं ना बाहेर. इरा, अगं काय, कुठे होतेस तू? बाहेर गेले होते. अगं पण सांगायची काही पद्धत वगैरे असते की नाही? सांगायच्या पद्धतीबद्दल कुणीच बोलू नका मला. म्हणजे सगळं ठीक आहे ना व? अहो सगळं ठीकच आहे. काय कुणाला धाड भरली नाही आणि काय नाही. फुकट लटकून ठेवलं मला तिथं त्यांनी. सगळे बघितलं का नाही, फोन असे करत होते. हो ना? हा, म्हटलं काय आग लागली काय बाबा फॅक्टरीला? फोनवर फोन, फोनवर फोन. काय नाही, डोंगर पुकरून उंदीर काढला, दुसरं काय नाही. जाऊ दे जाऊ दे टायमाची खोटी हो. जाऊ दे, शांत. हा. इरा, काय झालंय तुला? कुठे काय? मग तू अशी तिरसटासारखी का वागतेस आईबाबांशी? म्हणजे अगं, आईने तुला फक्त एवढंच विचारलं की कुठे गेली होतीस, असं सांगितलं का नाही? केवढी ओरडलीस तू इरा. घरी सांगायला नको? फॅमिली आहे ना. ताई प्लीज, आता तू लेक्चर देऊ नकोस. अगं पण तुला काय झालंय इरा, ते तरी सांग. मळमळतंय मला. ठीक आहे,
आपण डॉक्टरांकडे जाऊया, उद्याच्या उद्या जाऊ. ठीक आहे, गुड नाईट. तुला एवढे मूड स्विंग्स का होतात ग? मला माहित नाही ताई. आई माफ कर. आम्ही जे करतोय ते चांगल्यासाठीच करतोय. आम्ही सगळ्यामध्ये आहोत आणि कशातच नाही आहोत. आम्ही अधिपती आणि मास्तरनीच्या आयुष्याचे दोर आमच्या हाती घेतले आहेत. यामागं आमच्या पोराचं हित तर आहेच, पण त्या मास्तरनीला आमासनी चांगला धडा शिकवायचा आहे. बस आता फक्त तुझा हात आमच्या डोसक्यावर राहू दे. इरा, सावकाश सावकाश. ठीक आहे. ऍसिडिटी झाली का परत? हा, थांब थांब, मी पाणी आणते. थांब. हे घे, हे घे. बरं वाटतंय? अगं काय झालं इरा? माझं चुकलं ताई. काय चुकलं? मला आई बाबा कधीच माफ करणार नाहीत. कशासाठी? लोक पण असंच म्हणतील की दोघी तसल्याच आहेत म्हणून. इरा, शांत हो बरं तू आधी. काय झालंय मला सांग. ताई, माझ्या हातून खूप मोठी चूक झालीये आणि ती आता लपवता नाही येणार आहे मला. असं काय केलंयस तू? मी निखिलची लग्न करायला डेस्परेट होते ताई. हो, ते माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. पण तुम्हाला हे माहित नाहीये की मी का डेस्परेट होते ते. तू काय बोलतेस इरा? मला काही कळत नाही. तू आधी शांत हो बरं. काय झालंय? मी आई बाबांच्या संस्कारांना डाग लावलाय ताई. मी भयंकर चूक केलीये. इरा, तू शांत हो बरं. हा, शांत हो. एक काम करू, आपण आतमध्ये जाऊ. हा, थोडा वेळ पडून राहा, मग बरं वाटेल तुला. ठीक आहे? नाही नाही नाही, हात नको ताई. सगळं संपलंय ताई. आता माझं काही खरं नाही. निखिलने जर माझ्याशी लग्न नाही ना केलं तर मला तोंड दाखवायला जागा नाही राहणार. इरा, तू काय बोलतेस? मला काही कळत नाही. आपण आज जाऊन बोलूया का? चल. नको नको, आई बाबांसमोर नको. आई बाबांना कळलं तर त्यांना सहन नाही होणार ताई. ताई प्लीज, निखिलला सांग माझ्याशी आत्ताच्या आत्ता लग्न करताय. प्लीज तू सांग त्याला. तुझा फोन? इरा, तुझा फोन कुठे आहे ताई? ऐक ऐक माझं. हे सगळं मी करतेय. अगं पण आता घाई करावी लागणार आहे. का पण? मला तेच बोलायचंय तुझ्याशी. असं काय बोलायचंय तुला माझ्याशी इरा? हा, झालंय का? सगळं ठीक आहे ना? नाही, सगळं ठीक नाहीये ताई. इरा, अगं तू अशी रडत राहिलीस तर कसं कळेल अगं मला? हा, हल्ली ना तुझे फार मूड स्विंग्स होतात बरं का. ऍसिडिटी होत असते, सारखी अशा उलट्या करत असतेस. आपण एकदा परत डॉक्टरांकडे जाऊया मला वाटतं. चल तू. गरज नाहीये. का? ते काय सांगणार आहेत मला माहितीये. काय सांगणार आहेत? ताई, मी प्रेग्नंट आहे. मला दिवस गेलेत. मला हे माहित होतं म्हणून मी लग्न करत होते. आणि आता निखिलनी जर लग्न नाही ना केलं माझ्याशी तर मला जीव देण्या वाचून दुसरा काही पर्याय नाहीये ताई. अगं ताई प्लीज, प्लीज मला वाचव ताई. प्लीज प्लीज मला वाचव. 1 ऑक्टोबर तारीख ठरली आता. सगळं तुम्हीच ठरवलं. मग अजून कोण ठरवणार? नवरा तयार नाही, नवरी तयार नाही, कुणाचं लगीन लावणार?
तुमचं अजून कोणाचं? असं करू नका आईसाहेब, प्लीज, मी तुम्हाला सांगतो ऐका. आधिपती तुम्हासनी ठाव आहे, आम्ही हाती घेतलेलं काम अर्धवट सोडत नाही. हे सोडा की अर्ध. का? मास्तरीनबाईंच्या मर्जीविरुद्ध मला काही करायचं नाही आईसाहेब. पण आम्हासनी ती सून म्हणून हवी आहे. मला बायको म्हणून नको, पण हे बोलायची वेळ गेली आता आधिपती. तू काय बोलतेस हिरा? खोट खोट आहे ना हे? हा, मस्करी करतेस ना तू माझी? खरं आहे ताई. अगं पण हिरा, आई मी प्रेग्नन्सी टेस्ट केली. चुकीची असेल ती टेस्ट. टेस्ट नाही, मी चुकले. हिरा असं कसं? अगं मला माहितीये ना माझ्याकडून काय झालंय ते. असं कसं केलंस पण तू? माझा एका क्षणी तोल गेला आणि म्हणून बहुतेक निखिल मला अवॉइड करतोय ताई. असं कसं केलंस तू हिरा? आता झालं माझ्याकडून, काय करू आता? हिरा तुला कळतंय का तू काय बोलतेस? जरा हळू बोल. जेव्हा डॉक्टर आपल्याकडे आल्या होत्या ना, जेव्हा त्या आपल्याला म्हणाल्या की मी मॅरिड आहे का, मला मूड स्विंग्स होत आहेत का, तेव्हाच मला शंका आली. म्हणून मी प्रेग्नन्सी टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. गेल्या 2 महिन्यांपासून मला सॉरी ताई. मला खरंच वाटत नाही ताई हे खरं आहे. माय गॉड. बापरे हिरा, अगं थांब, मला आता काही सुचत नाही. मी सगळं ऐकते पण माझा विश्वासच बसत नाहीये कानांवर. काहीतरी गडबड झाली असेल का? काहीतरी चुकलं असेल. मला असं वाटतं टेस्टचे रिपोर्ट्स चुकीचे आले असतील. माझ्या शाळेत एक शिक्षिका होत्या, त्या प्रेग्नंट होत्या पण त्यांचे रिझल्ट निगेटिव्ह आले होते. तसं तुझं उलटं झालं असेल मला असं वाटतं. आपण एक काम करूया, आपण डॉक्टरांकडे जाऊया आणि आपण परत चेक करूया. हा नको ताई. नाही नको रे, चल तू चल. ताई नको. अगं हिरा ऐक आता माझं, चल. हे अगं काय झालं ग? काय चाललंय तुमचं? हा अक्षु, काय गोंधळ आहे? काही नाही. ही का रडतीये? नाही, काही नाही, काही नाही. अक्षु, अगं तिला उलटी झाली ना, उलट्या झाल्या म्हणजे खरं तर, म्हणून डोळ्यातून पाणी येते. चल आपण आज जाऊ. पुन्हा उलट्या झाल्या? तिला काय सारख्या उलट्या होत आहेत ग प्रेग्नंट बाई सारख्या? आई काहीतरीच काय. तू गोळ्या बंद केल्यास का? अक्षु, हिला आधी तू डॉक्टरांकडे घेऊन जा बरं. हो आई. तू सारखा स्ट्रेस घेतेस ना, म्हणून असं होतं. नको ताण घेऊस ना. हे बघ, सगळं ठीक होणार आहे. हा हिरू बाळा, आपण एक काम करूया का? आपण दवाखान्यात जाऊ. चल, मी येतो तुझ्या बरोबर. नाही नको बाबा, मी घेऊन जाते तिला. हा मी जातो. एक काम करते, मी पण येते तुमच्या सोबत. हा नको नको. का? अगं ताई आहे ना, तिच्या बरोबर जाते. काय झालं ना, मी काल फ्रेंड बरोबर बाहेर खाल्लं, त्यामुळे जरा उलट्या झाल्या. हा चल तू फ्रेश हो. चल आतमध्ये चल, आम्ही येतो. हा, हा आम्ही जातो. चल. ताई आपण कुठे चाललोय? डॉक्टरकडे. अजून कुठे? काहीतरी मूर्खासारखे प्रश्न विचारू नकोस. अगं तू चिडू नकोस ना ग ताई. चिडत नाहीये. तू चिडतीयस. मला स्ट्रेस आलाय रू. मग मला नाही आलाय का? सॉरी ताई हे बघ, डॉक्टर काय सांगणार आहेत मला माहिती आहे, पण तरी आपण खात्री करून घ्यायला नको का? अगं माझी खात्री पटलीये म्हणूनच तर सांगते ना. तरी आपण जाऊया. बर, कुठल्या डॉक्टरकडे जातो आपण? आपल्या फॅमिली डॉक्टरकडे. काय? अगं वेडी आहेस का तू ताई? का? काय झालं? ते आई बाबांना नाही का सांगणार हे सगळं? अगं ताई मी प्रेग्नंट आहे हे जर आई बाबांना कळलं तर त्यांना सहन नाही होणार ग. हे बघ, त्यांना कळायच्या आत माझं आणि निखिलचं लग्न व्हायला पाहिजे.
नाहीतर लोक तोंडात शेण घालतील, म्हणतील एका मुलीचं लग्न मंडपात मोडलं आणि दुसरीला तर लग्नाच्या आधीच दिवस गेले. ताई बाबांना तर हार्ट अटॅकच येईल ग. अगं हिरो असं काहीतरी बोलू नकोस तू. मग ताई प्लीज आपण ना आपल्या डॉक्टरकडे नको जायला. मग कुठे जायचं हिरो? माझ्या ओळखी ते गायनोकॉलॉजिस्ट आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. कुठे असतात त्या? थोड्या लांब आहे तिथून, पण आपण त्यांच्याचकडे जाऊ. हा रिक्षा रिक्षा रिक्षा. आम्ही तुम्हाला सांगत होतो तेव्हा तुम्ही ऐकलं नाही. मास्तरनीशीच लग्न करणार असं हट्ट केला ना तुम्ही. आता तुमचा हट्ट पुरवणं आमचं काम आहे का नाही? आजवर असं कधी झालंय का की तुम्ही काही मागितलं आणि आम्ही तुम्हाला दिलं नाही? अहो मग त्या काय वस्तू आहेत काय आईसाहेब? हाडामासाचा माणूस आहे, मन आहे त्यासनी, भावना आहेत. त्यांच्या मनात नाही तर आपण त्यांच्या मनाविरुद्ध कशाला घाट घालायचा मला हे कळत नाही. पास करा की ही लढाई तिनं सुरू केल्या, पण संपवणार आम्ही.